क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। विसरवाडी गावाजवळ धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रात्री पुन्हा एक मोठा अपघात झाला आहे। 2 ट्रकमध्ये जोरदार धडक होऊन चालक आणि सहचालक गंभीररित्या जखमी झाले आहेत। घटनास्थळी अपघातामुळे वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती। हा अपघात रात्री सुमारे 11 वाजता झाला आहे। एका ट्रकला मागून दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे पुढील ट्रकचे संपूर्ण केबिन दाबले गेले आहे आणि चालक व सहचालक त्यात अडकले असून जखमींमध्ये दुल्हा मेनन आणि विक्रम मेनन यांचा समावेश आहे। दोघेही गुजरात राज्यातील पोरबंदर येथील रहिवासी आहेत। अपघातामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही जखमींना स्थानिक नागरिक आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने केबिनमधून बाहेर काढले आणि त्वरित विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे। तेथून त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक थांबली होती, परंतु नंतर ती सुरळीत करण्यात आली। प्रशासनाने या प्रकारच्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे, कारण या महामार्गावर रोजच अपघातांची मालिका सध्या सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी, नवापूर। एम्बुलेंस सूरत धुळे मार्ग विसरवाडी पॉइंट અહીં दिल्लो है ता एम्बुलेंस उबली आती केली नाव काय आहे? जगद्गुरु नरेंद्र आचार्य महाराज संस्था दिलेली आहे। ती एम्बुलेंस उबली आती ते एलो गाड़ी वालो बागे बागे जाय के पासला ने गाड़ी वाला हमें जोर में ठोकी दे न ती एलाल मदद की ना मुकारीने एम्बुलेंस में टाकीन दवाखाना में लिखो एकना अटकुलो आता त्याला काढ्यो અને હોસ્પિટલ વિસરવાડી સરકારી દવાખાનામાં લઈ ગયો ताबेत मदत केली। भाऊ कुठून कुठे चालले होते? मालेगाववरून राजस्थान चाललो होतो। काय झाली घटना, केव्हा झाली? 11 वाजता झाली। कुठं? विसरवाडीच्या आपला जवळ। कसं झालं काही सांगाल? पूल होता त्याच्यावर हळू होतो, त्याच्यात तो मागून आला, मागून धडक लावून दिलं, याचं नुकसान केलं, आमचं नुकसान केलं। आमचं बी नुकसान झालं, त्याचं बी कॅबिनचं नुकसान झालं। काही तुम्हाला काही लागलंय का? नाही, आम्हाला काही नाही लागलंय। समोरच्या वाहनवाल्याला थोडं पायाला लागलं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।